आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। जहाँ पे बच्चे हैं वहाँ पे हमारा काम होता है मेजरली महाराष्ट्र में, पर अभी काफी बाहर के राज्य में भी हमारा काम चल रहा है। When it comes to children, हमारे कोई ऐसे मुद्दे या कोई पर्टिकुलर कम्युनिटी ऐसा नहीं होता है। फोकस जरूर रहता है कि अंडर प्रिविलेज, मार्जिनलाइज्ड, वल्नरेबल बच्चे जहाँ पे है वहाँ हम उनके लिए काम करें। पर बच्चे, हमें लगता है कि एवरीबडी इज वल्नरेबल, तो इसीलिए बच्चों के लिए मुद्दा कोई अलग क्लास, कम्युनिटी, कास्ट ये सब देख के हम नहीं करते हैं। एवरी चाइल्ड मैटर्स टू अस। 35 इयर्स पहले ये काम संजय गांधी नेशनल पार्क की ट्राइबल एरियाज में शुरू हुए थे और अभी भी हम बहुत अंदर तक, पुणे से लेके पालघर तक हर जगह पे ट्राइबल एरियाज में अभी भी हम लोग काम कर रहे हैं। प्रोटेक्शन बहुत इम्पोर्टेंट मुद्दा है और हमारा ज्यादातर काम चाइल्ड प्रोटेक्शन में होता है। व्हेन आई से चाइल्ड प्रोटेक्शन, इट मीन्स रेस्क्यू। सिर्फ रेस्क्यू पे हम रुकते नहीं हैं। चाइल्ड मैरिज, रेस्क्यू, चाइल्ड लेबर, ट्रैफिकिंग, इंक्लूडिंग इनका रिहैबिलिटेशन, रीइंटीग्रेशन तक भी हम साथ में काम करते हैं। और हमारे जो स्टेक होल्डर्स मेजरली होता है गवर्नमेंट स्टेक होल्डर, नॉन गवर्नमेंट स्टेक होल्डर्स, कम्युनिटी, इन्फ्लुएंसर्स, गेटकीपर्स, सब लोग साथ जुड़ के काम करते हैं। बट जब हमारे गवर्नमेंट के साथ ज्यादातर काम होता है हॉस्पिटल्स, authorities plus police and the lawmakers, of course advocacy work with the government in a big way. So CCDT का आज का जो ये कार्यक्रम हमने अरेंज किया है उसका मेन मुद्दा है कि चाइल्ड के बारे में जब हम लोग रिपोर्टिंग करते हैं, स्पेशली आप सब लोग, तो थोड़ा सा सेंसिटिविटी होना बहुत जरूरी हो जाते हैं। सेंसलाइजेशन नहीं, ज्यादातर यही होता है कि सेंसिटिविटी कम हो जाता है कभी कभी और हम उनको ज्यादा प्रोटेक्ट करने के चक्कर में नहीं ध्यान देके पब्लिसिटी के ऊपर थोड़ा ज्यादा ध्यान देते हैं। सो दैट इज व्हाट वी वांट टू कन्वे टुडे कि कोई भी हालत में, किसी भी मुद्दे में ऐसे उनकी सेफ्टी, प्रोटेक्शन, डिग्निटी, प्राइवेसी, ये सब बिल्कुल भी कॉम्प्रोमाइज नहीं होने चाहिए जब बच्चों के बारे में हम रिपोर्टिंग करते हैं। रिपोर्टिंग इन द सेंस, आई एम नॉट पर्टिकुलरली सेइंग दैट ओनली प्रिंट मीडिया, इट इज approximately to everybody, whomsoever, wherever you are, it is for everyone. Reporting मतलब it could be company CSR reporting और an NGO reporting, और आप रिपोर्टिंग कर रहे हो या कोई टीवी या मीडिया प्रिंट में रिपोर्ट कर रहे हैं, हर जगह पे सेंसिटिविटी इज वेरी इंपॉर्टेंट। मैं ये डिटेल में मुद्दे में नहीं जाऊंगी आज की अगर इनसेंसिटिव रिपोर्टिंग होते हैं तो क्या होता है। हम सब लोगों ने फेस किए हैं, ऐसे परिस्थिति में हम भी फंसे हैं। तो आई वुड गिव इट टू दीपक टू गेट इनटू दिस इन डिटेल्स। बट हमारा जो मुद्दा है, हमारा हम्बल रिक्वेस्ट है आप सबसे कि सेंसिटिविटी रखिए और आगे कभी भी जरूरत पड़े किसी भी चीज पे, अगर आप सच में चाहते हैं कि कोई रिपोर्टिंग में समझ में नहीं आ रहा है, वी आर ऑलवेज देयर, सीसीडीटी इज ऑलवेज देयर। हम बच्चों के साथ खड़े हैं, आपके साथ भी खड़े हैं, एंड वी वांट टू टेक इट अहेड लाइक दिस। सो थैंक यू वेरी मच एवरीबॉडी, आज अपने समय निकल के यहाँ पे आए हैं। जो डिटेल में दीपक will take over from here and will talk to you on what are the expectations and how we should take this agenda forward. Thanks once again and over to you Deepak. थँक्यू सो मच। गेल्या 35 वर्षापासून मुलांच्या संरक्षण आणि अधिकारासाठी काम करतो। आजचा हा जो मुंबई प्रेस क्लब मध्ये आम्ही जो वर्कशॉप घडवून आणलाय, ह्याच्या मागे एकच उद्देश आहे की चाइल्ड प्रोटेक्शन हा जो मुद्दा आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सगळ्या घटकावर आम्ही वेगवेगळ्या प्रशिक्षण प्रोग्राम घेत असतो, ट्रेनिंग प्रोग्राम, वर्कशॉप घेत असतो। स्कूल म्हणा किंवा एज्युकेशन सिस्टम म्हणा किंवा हेल्थ केअर प्रोव्हायडर म्हणा, लॉ एन्फोर्समेंट म्हणा, पोलीस म्हणा, पण मीडिया हा जो एक खूप मोठा घटक आहे, हा इथपर्यंत अजून कुठली संस्था किंवा गव्हर्नमेंटने लक्ष दिले नाही। तर आमचा एकच उद्देश होता की मीडिया
हे खूप मोठं कॉम्पोनेंट आहे. आणि जर ह्यांनाच माहीत नसेल की चाइल्ड प्रोटेक्शन काय आहे आणि जर न्यूज कव्हरेजमध्ये काय डू अँड डोंट असतात, जर ते माहीत नसेल आणि न्यूज कुठच्या रीतीने कव्हर केलं पाहिजे, कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, कुठलं फोटो टाकलं पाहिजे, कुठलं नाही टाकलं पाहिजे, कुठे कन्सेंट पाहिजे, कुठे मुलांचं कन्सेंट पाहिजे, कुठे नाव रिव्हील केलं पाहिजे, कुठे नाही, ह्या सगळ्या ज्या खूप इम्पॉर्टंट आणि त्याच्यामागे काय लॉज आहेत, त्याचे काय रिपरकशन होऊ शकतात, या सगळ्या विषयांवर. आणि आम्हाला खूप आनंद वाटला की सगळ्या मीडिया भगिनी आणि भावांनी प्रश्न विचारले आणि त्यांनी जाणून घेताना त्यांनाही समज पडली की नाही, जेव्हा पण न्यूज कव्हरेज असेल मुलांच्या बाबतीत तर आपल्याला विदाऊट रिसर्च, विदाऊट अध्ययन केल्याशिवाय न्यूज छापायचं. सर, तुमच्या संस्थेच्या माध्यमातून सोशल अवेअरनेस समाजामध्ये जाऊन कशा पद्धतीने करतात की फक्त काय कम्युनिटीजनाच तुम्ही अवेअर करता? नाही, तर आमची जी संस्था आहे ते वेगवेगळ्या घटकमध्ये काम करते. आम्ही अर्बन स्लम्समध्ये आहोत, आम्ही रुरलमध्ये आहोत, गावाखेड्यात आहोत, आम्ही ट्रायबलमध्ये आहोत, आदिवासी पाड्यामध्ये, आणि आम्ही स्कूलमध्ये काम करतो, आम्ही पोलिसांबरोबर काम करतो, आम्ही गव्हर्नमेंटवर काम करतो, आम्ही समुदायाबरोबर काम करतो. आणि आमचा हे उद्देश आहे की NGO नी समुदायाला सक्षम करावं. कारण उद्या NGO नसेल, उद्या आम्ही नसू त्या एरियामध्ये, पण जर कम्युनिटी सक्षम झाली तर ते स्वतःचे मुद्दे स्वतः मांडू शकतात आणि स्वतःची लढा लढू शकतात. सर, चाइल्डलाईन बद्दल तुम्ही मगाशी उल्लेख केला 1098 संदर्भात. चाइल्डलाईनच्या अंतर्गत अनेक भागांमध्ये आपण जे गुड टच, बॅड टच याच्याबद्दल वर्कशॉप घेता का? हो सर, चाइल्डलाईन बघा हे आता गव्हर्नमेंटची यंत्रणा आहे. खूप आधी हे NGO राबवत होती हे प्रोग्राम, पण आता गव्हर्नमेंट राबवते. आणि चाइल्डलाईन तर हे सगळं काम करते, पण चाइल्डलाईन मिळून आमच्यासारखे NGO त्या गुड टच, बॅड टच म्हणा, सेफ अनसेफ, त्याला आता सेफ अनसेफचं नाव रिफ्रेम केलं आहे, त्याच्यावर काम करतं. आणि त्याच्यामधून बरेच मुद्दे निघून येतात. मुलं सांगतात की हे आम्हाला माहित नव्हतं आणि हे असं स्पर्श असू शकतं जे घातक असू शकतं, त्याच्यामुळे करतात आणि त्याच्यावर आम्ही मग कारवाई करतो आणि मुलांना सक्षम करतो. हल्ली आमचा जास्त प्रयत्न आहे की कम्युनिटी आणि मुलांना सक्षम करावं, की दरवेळी त्यांनी 1098 का, मला माहिती आहे माझं राईट्स काय आहे, मी माझ्या राईट्स बद्दल बोलेन, आम्ही सक्षम आहोत आणि आम्ही फक्त तुम्ही आम्हाला सपोर्ट द्या, बाकी आम्ही पुढे घेऊन जाऊ. सर, हल्ली पॉलिटिक्स कार्यक्रमासाठी राजनेते मुलांचा वापर करतात, त्या घटनेकडे मग आपण कसं बघा? बघा, आम्हाला ॲज अन NGO त्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्यावं लागतं. पण आमचं एकच उद्देश असतं की जिथे पण चाइल्ड प्रोटेक्शनचं हनन होत असेल तिथे आम्ही जाऊन त्यांना जाब विचारतो आणि त्याच्या मुलांच्या संरक्षणासाठी गव्हर्नमेंटची मिशन वात्सल्य अशी यंत्रणा आहे. अंडर मिशन वात्सल्य बरेच प्रोग्राम आहेत. त्या प्रोग्रामच्या अंतर्गत जर कुठलेही आई वडील किंवा अशी समुदाय जिथे मूल आहे आणि ते त्या मुलाची काळजी घेऊ शकत नाही, तर अंडर मिशन वात्सल्य त्यांना बालगृह एक सुविधा आहे, ज्याच्या अंतर्गत आई वडिलांनी चाइल्ड वेलफेअर कमिटी किंवा आई वडील नसतील किंवा अनाथ मुलांना चाइल्ड वेलफेअर कमिटी म्हणजे बाल कल्याण समिती समोर प्रस्तुत करायचं आणि बाल कल्याण समिती त्या मुलाला बालगृह किंवा ओपन शेल्टर म्हणून प्रोग्राम आहे, त्या अंतर्गत त्यांना रेसिडेन्शियलचा ऑर्डर पास करते आणि तो मूल 18 वर्षांपर्यंत त्या बालगृहात पूर्णपणे शिक्षण, त्याचं स्वास्थ्य, त्याचा मानसिक स्वास्थ्य सगळी काळजी घेतली जाते. ही गव्हर्नमेंट त्याची जबाबदारी पाहिलेलं आहे. मग त्यावर तशी मग पोलीस आणि NGO मिळून त्या यंत्रणा त्याच्यावर रेस्क्यू आणि रेड प्लॅन करतो. आणि जर मुलगा खरंच बाल लेबर असेल, चाइल्ड लेबर असेल, तर त्याला प्रॉपर शेल्टर होम केलं जातं किंवा त्याच्या घरी रिपॅट केलंही जातं. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.